चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। Hare Krishna. I was saying, take his phone call, say hello, and ask what he wants. Yeah, सगळेच disconnect झाले. Hare Krishna. Yeah, I can't see anything. Exactly 1 minute. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचतो आहोत अध्याय 18वा. त्याचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 29 ते 35. 3 गुणांनुसार बुद्धी आणि निश्चय तर 29वा श्लोक आपण म्हणूया, ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात की मी आता तुला मी हे सांगणार आहे, आणि मग पुढचे श्लोक वाचत म्हणूया आपण. बुद्धेर्भेदं धृतश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानम् अशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय. बुद्धेर्भेदं धृतश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानम् अशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय. बुद्धेर्भेदं धृतश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानम् अशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय. बुद्धीचे भेदम भेद म्हणजे काय? वेगवेगळे प्रकार. धृते स्थैर्य किंवा निश्चय, च सुद्धा, एव निश्चितपणे, गुणतः प्राकृतिक गुणांद्वारे, त्रिविधम 3 प्रकारचे, शृणु ऐक, प्रोच्यमानम मी सांगितल्याप्रमाणे, अशेषेण विस्ताराने किंवा तपशीलवार, पृथक्त्वेन वेगवेगळे, धनंजय हे धनंजय, हे धनावरती विजय मिळवणार. Yeah, this is too bright. Now, white balance, we have to adjust white balance. भाषांतर आहे, हे धनंजय, प्रकृतीच्या 3 गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशीलवार सांगतो, ते
ऐक, तच्छृणु. तर वेगवेगळे हे आपण वाचत आहोत की नाही, कर्म, कर्ता, ज्ञान. मागच्या अध्यायामध्ये आपण वाचले यज्ञ, तप, दान. तसं आता सात्विक बुद्धी, राजसिक बुद्धी आणि तामसिक बुद्धी काय असते, सात्विक निश्चय, राजसिक निश्चय आणि तामसिक निश्चय कसा असतो हे भगवंत सांगणार आहे. त्याच्या पुढे सात्विक सुख, राजसिक सुख आणि तामसिक सुख सांगतील. तर आज आपण वाचणार आहोत सात्विक, राजसिक आणि तामसिक बुद्धी कशी असते, सात्विक, राजसिक आणि तामसिक निश्चय. व्हॉट इज द वर्ड प्रभुपाद युजेस, डिटर्मिनेशन, दृढ निश्चय कसा असतो या सात्विक, राजसिक, तामसिक लोकांचा. या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, आता मी तुला तपशीलवार डिटेलमध्ये सांगतो, ऐक. आणि श्रील प्रभुपादांनी छोटासा तात्पर्य दिलेला आहे. ते श्रील प्रभुपाद म्हणतात, आता ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता यांचे प्रकृतीच्या गुणानुसार 3 निरनिराळ्या विभागांचे विवेचन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कर्त्याची बुद्धी आणि धृती म्हणजे निश्चय यांच्या भेदांचेही त्याचप्रमाणे निरूपण करीत आहेत, म्हणजे सांगत आहेत. पहिलं त्यातलं बुद्धीचा प्रकार बघूया आपण. पहिला श्लोक आहे, प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थकी सात्विकी पार्थ सात्विकी. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये. हे पार्थ, ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय. क्विज टाइम. हा व्यक्ती सत्वगुणामध्ये असतो, ज्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती कळते. आता या श्लोकामध्ये मराठी ज्यांनी भाषांतर केलं त्यांनी आहे तसं प्रवृत्ती निवृत्ती लिहिलं, परंतु या प्रवृत्ती आणि निवृत्तीचा अर्थ आपण 16व्या अध्यायामध्ये वाचला. कोणाला आठवतंय? सेम श्लोक आहे तिथे, प्रवृत्तींच निवृत्तींच जनाना विदुरासुरा. तिथे मात्र मराठीमध्ये त्यांनी व्यवस्थित भाषांतर केलेलं आहे, जे प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. इथे इंग्लिशमध्ये प्रभुपादांनी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलंय, पण यांनी प्रवृत्ती निवृत्ती हेच शब्द वापरले. याचा अर्थ काय असतो प्रवृत्ती निवृत्तीचा? काय केलं पाहिजे आणि काय केलं नसलं पाहिजे. व्हॉट आउट टू बी डन अँड व्हॉट आउट नॉट टू बी डन. ही बुद्धी जी असते, या बुद्धीला कळतं की काय केलं पाहिजे आणि काय केलं नसलं पाहिजे. विशेष करून शास्त्रामध्ये दिलेलं आहे ते केलं पाहिजे, शास्त्रामध्ये दिलेलं आहे जे दिलेलं नाही ते केलं नसलं पाहिजे. हे ज्या बुद्धीला कळतं त्याला सात्विक बुद्धी म्हणतात. आणि साहजिकच आहे, 16व्या अध्यायामध्ये आपण जे वाचलं तिथे त्यांना काय म्हटलेलं आहे? जनाना विदुर आसुरा. ज्याला कळत नाही काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे, ज्याला कळत नाही, तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तपणाने काही करतो, त्याला त्याला आसुर म्हटलं जातं. तो सत्वगुणामध्ये नसतो. सत्वगुणी लोकांची बुद्धी कशी असते? त्याला काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे कळतं. प्रवृत्ती निवृत्ती, कार्य अकार्य त्याला कळतं. प्रभुपाद काय लिहितात त्यामध्ये? What is to be feared and what is not to be feared, what is binding and what is liberating. कार्य अकार्य आणि प्रवृत्ती निवृत्ती जवळजवळ सेमच आहे. प्रभुपादांनी इथे वेगळं दिलेलंच नाही आहे इंग्लिशमध्ये. भय आणि निर्भय म्हणजे कशाला घाबरायचं आणि कशाला घाबरायचं नाही हे ज्याला कळतं त्याची बुद्धी सत्वगुणामध्ये असते.
व्हॉट टू बी फिअर्ड अँड व्हॉट नॉट टू बी फिअर्ड, आणि व्हॉट इज बाइंडिंग अँड व्हॉट इज लिबरेटिंग, म्हणजे काय आपल्याला बांधून ठेवतं आणि काय आपल्याला मुक्त करतं, हे जो जाणतो त्याची बुद्धी सात्विक बुद्धी असते. इझी आहे समजायला, हो की नाही? मराठीमध्ये आणि संस्कृत मधले आहे तसे शब्द वापरलेत, परंतु ऍक्च्युली शिल प्रभुपाद खूप छान इंग्लिशमध्ये समजावून सांगतात. शिल प्रभुपाद बंधन आणि मोक्ष म्हणत नाही, शिल प्रभुपाद सरळ सरळ लिहिलंय व्हॉट इज बाइंडिंग, काय बांधून ठेवतं आपल्याला, आणि काय आपल्याला मुक्त करतं, व्हॉट इज लिबरेटिंग. त्यामुळे तुम्हाला लिहून ठेवायचं तर लिहून ठेवा. हे असे भाषांतर केल्यामुळे भगवद्गीता बऱ्याच जणांना समजत नाही ऍक्च्युली. आपल्याला आपण जेव्हा वाचन श्रवण करतो तेव्हा आपण एक नोट्स लिहून ठेवायचे, म्हणजे आपण परत जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येईल. बऱ्याच ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहेत, बऱ्याच ठिकाणी चुकीचंच भाषांतर केलेलं आहे, थोडस फिक्स करून घ्यायचं. आणखीन एकदा मी वाचतो. हे पार्थ, ज्या बुद्धीद्वारे मनुष्याला काय केलं पाहिजे काय केलं नसलं पाहिजे हे समजतं, कार्य काय आहे अकार्य काय आहे, कशाला घाबरलं पाहिजे कशाला घाबरलं नसलं पाहिजे हे समजतं, भय आणि निर्भय, आणि कोणतं काय आपल्याला बांधून ठेवतं आणि काय आपल्याला मुक्त करतं हे समजतं. त्याला सात्विक बुद्धी म्हटलं जातं. ऍक्च्युली याला पण शिल प्रभुपाद इंग्लिश मध्ये फोडून सांगतात, दॅट अंडरस्टँडिंग इज एस्टॅब्लिश्ड इन द मोड ऑफ गुडनेस. त्या बुद्धीला सत्वगुणातील बुद्धी असे म्हटले जाते. प्रभुपाद छोटंसं तात्पर्य देतात. शास्त्रांच्या निर्देशानुसार जी कर्मे केली जातात त्यांना प्रवृत्ती असे म्हणतात. शास्त्रांनी निर्देशित न केलेली कर्मे करू नयेत. ज्या मनुष्याला शास्त्रांच्या निर्देशाचे ज्ञान नाही तो कर्माच्या फळांनी व प्रतिफळांनी बांधला जातो. जी बुद्धी सारासार विचार करू शकते ती सात्विक बुद्धी होय. सारासार म्हणजे काय? लेट्स सी कोणाला कळते. मला तर कळालं नाही, मला इंग्लिश बघावं लागलं. संपूर्ण असा अर्थ होतो, परंतु प्रभुपादांनी ते लिहिलेलं नाही आहे इंग्लिश. प्रभुपाद इंग्लिश मध्ये लिहितात, अंडरस्टँडिंग विच डिस्क्रिमिनेट्स बाय इंटेलिजन्स. म्हणजे याच्यामध्ये फरक करायला आपल्याला कळायला पाहिजे. ऍक्च्युली भक्तीचा अर्थच हा असतो की काय चांगलं आहे काय चुकीचं आहे, काय वाईट आहे काय चांगलं आहे, काय बरोबर आहे. साहजिकच कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे डिस्क्रिमिनेट करायला शिकणे. शिल प्रभुपाद हा शब्द नेहमी वापरतात डिस्क्रिमिनेट, म्हणजे यातला फरक बघायला शिकणे, यातला फरक जाणणे ही सात्विक बुद्धी असते. बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की काय चांगलं आहे काय वाईट आहे याच्यामधला फरक करू नका, वैष्णव अपराध होईल. नाही, मग त्याला भक्तच म्हणता येत नाही. भगवंतांचे व्याख्येनुसार सुद्धा भगवंत देखील सांगतात की भक्त म्हणजे ज्याला काय चांगलं आणि काय वाईट कळतं, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या. ज्याला काय चांगलं आणि काय वाईट कळत नाही तो असुर असतो. तर प्रभुपाद शेवटच्या वाक्यामध्ये तेच लिहितात, अंडरस्टँडिंग विच डिस्क्रिमिनेट्स बाय इंटेलिजन्स इज सिच्युएटेड इन मोड ऑफ गुडनेस. ज्याला असा प्रकारचा भेद करता येतो. आता काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे आपण नाही ठरवायचं. कोण ठरवतं? शास्त्र ठरवतं. तो एक मुद्दा श्रील प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये स्पष्ट करून सांगतात. प्रवृत्ती म्हणजे काय? जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. निवृत्ती म्हणजे जे शास्त्रामध्ये सांगितलंय करू नका, चांगलं नाही आहे. आणि हे ज्याला कळतं म्हणजे ज्याने शास्त्र वाचलेलं आहे, शास्त्राप्रमाणे जो वागतो तो सात्विक बुद्धीचा असतो. जे आपण काल पण वाचलं की नाही, बरोबर आहे ना? याच्या बरोबर उलट शास्त्राचा अजिबात विचारच करत नाही तो रजोगुणी असतो की तमोगुणी असतो? तमोगुणी असतो, बरोबर. तर पुढे वाचूया. ही झाली सात्विक बुद्धी. राजसिक बुद्धी कशी असते? यया धर्मम अधर्मम च कार्यम च कार्यमेव च अयथावत प्रजानाती बुद्धी सा पार्थ राजसी. हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणू शकत नाही ती राजसिक बुद्धी होय.
याच्यावरती तात्पर्य दिलेलं नाही शिला प्रभुपादांनी, परंतु आपण चर्चा करूया तामसिक वाचून. तामसिक बुद्धी कशाला म्हटलेलं आहे? अधर्मम धर्मम इति या मन्यते तामसावृता सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धीसा पार्थ तामसी. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते. विपरीत म्हणजे काय? उलट, चुकीच्या मार्गाने. ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. म्हणजे त्याला शास्त्रात जे दिलेलं असते ते करायचं नसते. जे शास्त्रामध्ये त्याला सांगितलेलं आहे करू नका ते त्याला करायचं असते. विपरीत, उलट, कायम उलट करायचं, कोणाचं ऐकायचं नाही. ती तामसिक बुद्धी असते. आता याच्यात आणि राजसिक बुद्धीमध्ये काय त्याचा जास्त फरक वाटत नाही. राजसिक बुद्धीमध्ये काय लिहिलंय? जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणू शकत नाही, ती राजसिक बुद्धी होय. हे लोक रजोगुणातील लोक मॅक्झिमम वेळेला शास्त्राप्रमाणेच कार्य करत असतात, परंतु कधी कधी ते इंद्रिय तृप्तीच्या आहारी जाऊन शास्त्राच्या विरुद्ध काम करतात. अशा बुद्धीला राजसिक बुद्धी म्हटलंय. आता पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे निश्चय, दृढ निश्चय. भगवान म्हणतात, अरे आपण हे तात्पर्य वाचलंच नाही. तमोगुणाचं तामसिक बुद्धी ही सदैव विपरीत रूपाने कार्य करते. तमोगुणातील बुद्धी जो यथार्थ धर्म नाही त्या धर्माचा ती स्वीकार करते व यथार्थ धर्माचा धिक्कार करते. तमोगुणी मनुष्य महात्म्याला साधारण मनुष्य तर साधारण मनुष्याला महात्मा समजतात. प्रभुपाद परफेक्ट उदाहरण देतात. का? त्यांच्यासाठी जे सोपं जाईल ते त्यांना पाहिजे असतं. तमोगुणी म्हणजे कोण? आळशी, प्रमादी. एखादा महान आत्मा येऊन त्यांना काहीतरी सांगत असेल परंतु त्याच्यात भरपूर कष्ट असेल तर तो तमोगुणी म्हणणार, याचं काय मी काय ऐकणार नाही, कोण आहे मला माहिती नाही. आणि एखादा फसवणारा येऊन त्याला म्हणाला, तुम्ही या स्कीम मध्ये असं असं जरा भाग घ्या, तुम्हाला भरपूर फायदा होईल, त्याला तो महान व्यक्ती मानेल. हे तमोगुणी माणसाचं सगळं उलट असतं. त्याचं शास्त्राप्रमाणे सगळं उलट असतं. त्याला सत्य हे असत्य वाटते आणि ते असत्याला सत्य म्हणून स्वीकार करतात. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग ऍक्च्युली. आपल्याला कधी कधी हा अनुभव पण येतो. कितीही भगवद्गीतेप्रमाणे शास्त्राप्रमाणे त्यांना सांगायचा प्रयत्न करा, अजिबात तुमचं ऐकणार नाही. जे सत्य आहे काही समजावून सांगा, अगदी डोळ्यासमोर प्रयोग करून दाखवा त्यांना, हे बघा हे असं काम करतं, तरी त्याला ते पटणार नाही. तो आपल्याच दुनियेमध्ये भ्रमात असतो, तो ती. परंतु त्यांच्या तमोगुणाला वाव मिळेल, आळसाला, प्रमादाला चांगलं असेल ते मात्र त्याला खरं वाटतं. सर्व गोष्टीत ते केवळ विपरीत मार्गाचेच अनुसरण करतात, उलट. म्हणून त्यांची बुद्धी तामसिक बुद्धी होय. आता हळूहळू आपल्याला एक गोष्ट पण लक्षात येईल जी भगवंतांनी 14व्या अध्यायामध्ये अगदी सुरुवातीला सांगितली, की तमोगुण हा सगळ्यात वर्स असतो, सगळ्यात वाईट असतो. तमोगुणात राहणाऱ्याला म्हणजे अध्यात्मामध्ये प्रगती करण्याची किंवा या भौतिक जगातून सुटका करण्याची, या दुःखातून क्लेशातून स्वतःला मुक्त करण्याची चान्सेसच नाहीत. म्हणून मनुष्य सोडला की बाकी सगळे पशुपक्षी, झाड झुडप या सगळ्यांना तमोगुणात आहे असं म्हटलं जातं. आणि ह्याचा अनुभव आपल्याला आता हळूहळू यायला लागेल जेव्हा आपण यज्ञ, तप, हे सगळं कर्म, ज्ञान, ज्ञाता, कर्ता,
बुद्धी वाचत आहोत तेव्हा हळूहळू आपल्या लक्षात येतं की तमोगुणी लोकांना कशात इंटरेस्ट नसतो, सगळं उलट करायचं आहे, कोणाचे ऐकायचं नाही, कपटी वागायचं आहे, लोभी वागायचं आहे, यांचे चान्सेसच नाहीत या दुःखातून मुक्त व्हायचे. रजोगुणी लोकांचे थोडे चान्सेस असतात, सत्वगुणी लोकांचे फुल चान्सेस असतात. सत्वगुण हा सगळ्यात चांगला असतो, म्हणून बऱ्याचदा सत्वगुणामध्ये जे करायला सांगितलंय ते आपण केलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात की तमोगुणापेक्षा रजोगुण चांगला आहे, रजोगुणापेक्षा सत्वगुण चांगला आहे, परंतु तिन्ही गुणांपेक्षा शुद्ध सत्वगुण चांगला आहे. तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन काम करायचं. आता पुढचा सेक्शन आहे, तिथे भगवंत निश्चय किंवा धृती, ज्याला धृती किंवा निश्चय म्हटलं जातं, ती सात्विक, राजसिक आणि तामसिक कशी असते सांगतात. धृत्या यया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेनाव्यभिचारिण्या धृतिसा पार्थ सात्विकी. भगवद्गीतेचे अभ्यासक लक्षपूर्वक ऐका. हे श्लोक वाचल्यानंतर पण आपल्या लक्षात आलं पाहिजे काय सांगितलेलं आहे. धृत्या म्हणजे निश्चय, धृत्या यया धारयते. धारयते म्हणजे काय मराठीमध्ये, ज्याने धारण केलेलं आहे. मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन अव्यभिचारिण्या. कुठे आलेला हा शब्द पहिला, अव्यभिचारिण्य. धृतिसा पार्थ सात्विकी. कुठे आलेला शब्द अव्यभिचारेण? मामचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. जो माझी भक्तिमय सेवा अव्यभिचारी मार्गाने करतो. व्यभिचारचा खरोखर अर्थ असतो व्यभिचार, आणि अव्यभिचार म्हणजे तसं न वागणारा. परंतु इथे अक्षरशः शब्दशः अर्थ घेतलेला नाहीये. अव्यभिचारी म्हणजे जो शुद्धतेने, अखंडपणे, न थांबता, दृढ निश्चयाने, दोन्ही ठिकाणी श्रील प्रभुपाद तेच सांगतात. तर हा निश्चय कसा असतो? सत्वगुणातला निश्चय. धृतिसा पार्थ सात्विकी. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे, आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. निश्चय म्हणजे काय? एखादी गोष्ट करायचीच आहे हे ठरवणे. साधी सोपी व्याख्या. निश्चय म्हणजे काय? आपल्याला हे करायचंच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे करायचंच आहे. निश्चय हा चांगला असतो असं सगळ्यांनी सांगितलंय. रूप गोस्वामींनी पण सांगितलं, निश्चयात धैर्य, निश्चयान उत्साहात, निश्चयात धैर्य. निश्चय, दृढ निश्चय असला पाहिजे भक्तीमध्ये. यस, परंतु हा निश्चय रजोगुणी तमोगुणी असून चालत नाही. एखादा व्यक्ती म्हणेल मी निश्चयाने माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी हे मिळवणारच मी, आपण निश्चयच आहे. मग सात्वगुणामधला निश्चय कसा असतो? ज्या निश्चयामुळे मन, प्राण आणि इंद्रिय कंट्रोल केली जातात. तपस्येला चांगला असतं. योगाभ्यासाद्वारे जो निश्चय खंबीर असतो, म्हणजे डळमळीत नसतो. आज वाटलं करायचंय, उद्या कठीण आहे म्हणून सोडून दिलं, असा निश्चय नसतो. अचल असा निश्चय असतो. तो निश्चय सात्विक निश्चय होय. तात्पर्य, योग हे परमात्म्याला जाणण्याचे एक माध्यम आहे. आता इथे सांगितलेलं आहे की योगाभ्यासाद्वारे आपण खंबीर झालं पाहिजे. ऑफकोर्स प्राणायाम, आसन जे लोक करतात ते लोक थोडेसे खंबीर असतात, नाही असं नाही. परंतु योगाचा खरा अर्थ असतो भगवंतांना भेटणे, भगवंतांशी आपला संबंध पुन्हा जोडणे. योग म्हणजे जोडणे, जुळणे. त्याच्यासाठी खंबीर असलं पाहिजे. तो अभ्यास करून आपण दृढ निश्चय झालं पाहिजे. योग अभ्यास करून
भगवद्गीतेमध्ये जे आपण रोज वाचतो, ज्याचं आपण वाचन करतो, श्रवण करतो, ते निश्चयाने आचरणात आणणे म्हणजेच योग आहे. भगवद्गीतेमध्ये आपल्याला काय सांगितलंय? भक्ती योग, हो की नाही? हा भक्ती योगच आहे. तर योग हे परमात्म्याला जाणण्याचे एक माध्यम आहे. जो मनुष्य आपले मन, प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया परमात्म्यावर एकाग्र करून दृढ निश्चयाने व धैर्याने परमात्म्याच्या ठिकाणी युक्त असतो, तो कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतो. नॉट वेअरिंग ग्लासेस, दॅट्स व्हाय आय एम वंडरिंग असं त्रास का व्हायला लागला. हा, तसं व्यवस्थित दिसायला लागलं. ज्या योगाभ्यासाद्वारे मनाला, प्राणाला आणि इंद्रियांना कंट्रोल करता येतं त्याला खरा योगाभ्यास म्हणायचा. आणि त्या योगाभ्यासाद्वारे ऍक्च्युली आपण काय केलं पाहिजे? मन आणि इंद्रिय कंट्रोल करून परमात्म्यावरती ध्यान केलं पाहिजे. योग त्यालाच म्हणतात. 6व्या अध्यायामध्ये देखील भगवंत हेच समजावून सांगतात, योग त्यालाच म्हणतात. आणि अशा प्रकारचा निश्चय यातून जो निर्माण झालेला असतो, तो दृढ निश्चय जो असतो, तो कृष्ण भावनेतला निश्चय असतो. तो कृष्ण भावनेमध्ये आपल्याला पुढे जायला मदत करतो. अशा प्रकारचा निर्धार किंवा निश्चय हा सात्विकी असतो, सत्वगुणातला असतो. अव्यभिचारिण्या हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण हा शब्द दर्शवितो की जे कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेले आहेत ते अन्य प्रकारच्या कोणत्याही कार्याने विचलित होत नाहीत. जरी इथे देखील शब्द टू शब्द अर्थमध्ये शिला प्रभुपादांनी अव्यभिचारिणेचा अर्थ अखंड किंवा निरंतर लिहिलेला असला, आणि मागे जिथे जो तो श्लोक आलेला मामचे यो अव्यभिचारेन, कितव्या अध्यायात येतो? 11व्या अध्यायात. तिथे देखील शिला प्रभुपाद अव्यभिचारिणेचा अर्थ अखंडच लिहितात, परंतु ऍक्च्युली त्याचा शब्दशः अर्थ तिथे प्रभुपादांनी असं सांगितलं असला तरी इथे समजावून सांगतात प्रभुपाद आपल्याला की अव्यभिचारेन म्हणजे मला भक्तिमय सेवा करायची आहे, दुसरं काही करायचं नाही. व्यभिचारचा काय अर्थ असतो? आपण एका ह्याच्यामध्ये टिकून राहणे, व्यभिचार न करणे. तसाच इथे अर्थ घेतलाय की मला भगवंतांची भक्तिमय सेवा करायची आहे, अनन्य भावाने करायची आहे, आणि मला दुसरं कशातही इंटरेस्ट नाही, त्या भक्तिमय सेवेच्या फळात देखील इंटरेस्ट नाही. त्याला अव्यभिचार. अशा प्रकारचा जो दृढ निश्चय असतो तो सत्वगुणातला निश्चय असतो. विचलित होत नाही. म्हणजे काय? जसं मागे आपण वाचलं की सत्वगुणातला व्यक्ती कार्य कसा करतो, त्याला जरी कष्ट पडलं त्याच्यामध्ये तो कर्तव्य म्हणून करतोच. त्याचं कर्म तसा तो करता, सत्वगुणातला करता, सत्वगुणातलं कर्म, सत्वगुणातला तप, सत्वगुणातला यज्ञ, हे सगळं अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की त्याला दुसऱ्या कशामध्ये इंटरेस्ट नसतो. त्याला ते करायचंय, भगवंतांची सेवा करायची. दृढ निश्चय असतो. आणि हा जो दृढ निश्चय आहे हा फक्त इथे सांगितलेला नाहीये, हा भगवद्गीतेमध्ये बऱ्याच श्लोकांमध्ये सांगितलेला आहे. आठवत तुम्हाला एखादा श्लोक? भगवंत सांगतात अर्जुनाला, हे मी जे तुला सांगतोय ते तू विसरून जाणार आहेस मला माहिती आहे, त्यामुळे दृढ निश्चयाने लक्षात ठेव. उठ, दृढ निश्चयाने करायचं. भजन्ते माम दृढव्रता. कुठला श्लोक आहे विसरलो मी. भजन्ते माम दृढव्रता. योगिनाम अपि सर्वेषाम मद्गते अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम. येषां त्वन्तुगतं पापम जनानां पुण्यकर्माणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. 7:28. जो पूर्णपणे पुण्यकर्मामध्ये आहे, पाप कर्म पूर्णपणे ज्याने बंद केलेला आहे, तोच माझी सेवा दृढ निश्चयाने करू शकतो. भजन्ते माम दृढव्रता. रूप गोस्वामी सांग. भक्तीमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण जेव्हा सगळ्या अशा महान भक्तांची उदाहरणं बघतो, चरित्र वाचतो,
संत तुकाराम, चोखामेळा, गोरा कुंभार, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, त्यांचा निश्चय कसा होता? दृढ निश्चय होता. काही पण होऊ दे, काही पण होऊ देचा अर्थ काही पण होऊ दे. प्रल्हाद महाराजांच्या वडिलांनी अक्षरशः प्रल्हाद महाराजांना हत्तीच्या खाली टाकलं. प्रल्हाद महाराज घाबरले नाही. प्रल्हाद महाराज 5 वर्षाचे होते. असा निश्चय असला पाहिजे. आपण भगवंतांची भक्तिमय सेवा करायची आहे मला, श्रील प्रभुपादांची भक्तिमय सेवा करायची आहे मला याच्यातून अजिबात डळमळीत व्हायचं नाही. दृढ व्रता, निश्चयाने, उत्साहाने, निश्चयाने. अशा निश्चयाला सात्विक निश्चय म्हणतात. जो निश्चय योगाभ्यासावरती आधारित असतो, मन, इंद्रिय, प्राण यांना कंट्रोल करण्यावरती आधारित असतो. कारण हेच आपलं निश्चय डळमळीत करतात. असं थोडस आपण निश्चयाने काम करत असतो, मन मध्येच म्हणतं सोडून द्या, तिकडे बघा, चांगलंच, चांगली गाडी आहे, चांगला बंगला आहे, चांगला आईस्क्रीम आहे. मग आपला निश्चय परत डळमळीत होतो. कोणीतरी आसुर व्यक्ती येतो, आपल्याला काहीतरी सांगतो, आपला निश्चय परत डळमळीत होतो. का? कारण आपलं मन, इंद्रिय कंट्रोलमध्ये नसतं. त्या आसुरी व्यक्तीची काही चूक नसते त्याच्यामध्ये. तुमच्या इंद्रियांना, तुमच्या मनाला जे काही पाहिजे ते तुम्हाला सांगितलं की तुमचं लगेच श्रद्धा डळमळीत होते, लगेच निश्चय, दृढ निश्चय डळमळीत होतो. या भौतिक जगामध्ये हे आपलं प्रमुख गुणधर्म आहे. थोडस प्रलोभन मिळालं की त्याला आपण बळी जातो. मग हा निश्चय, दृढ निश्चय कधी येतो? जेव्हा आपण योगाभ्यास करतो. आणि एक्सक्यूज मी, टू मेनी, एक्सक्यूज मी. कलियुगामध्ये हा संकीर्तन यज्ञ, नाम जप करून आपल्याला योगाभ्यास करायला सांगितलेला आहे. हा भक्ती योग, ज्याच्यामध्ये हा आसन, प्राणायाम, यम, नियम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, हे सगळं कठीण काम आहे कलियुगामध्ये. त्यामुळे डायरेक्टली आपल्याला भगवंतांची सेवेमध्ये उतरायला सांगितलेलं आहे. जप करा आणि 24 तास भगवंतांची सेवा करा. तोच भक्तियोग आहे. भक्तियोग काही वेगळा नाही आहे. त्यालाच भक्तियोग म्हटलं, यालाच बुद्धियोग पण म्हटलं जातं बऱ्याचदा. बुद्धियोग, भक्तियोग सेम. हे दृढ निश्चयाने करायला आपण शिकलं पाहिजे. एक गुडनेस, त्याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. पावसाळ्यामध्ये जास्त किडे, माफ करा. तर हे कसं शक्य आहे हा दृढ निश्चय येणे? एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली याचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. सगळी भगवद्गीता आपल्याला आठवली पाहिजे. भगवद्गीतेतच हे सांगितलं की नाही, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. मग हा निश्चय दृढ होत जातो. नाहीतर हा निश्चय कायमचाच डळमळीत राहणार. बऱ्याचदा मी पाहिलेला आहे, मन खूप शुद्ध आहे, नैतिकता आहे, परंतु निश्चय दृढ नाही. इकडे तिकडे कायम डळमळीत होत असत. का? कारण आपण शुद्ध भक्तांच्या संघात नाही. शुद्ध भक्तांच्या संघात 24 तास आपण भगवंतांची सेवा करत नाही. हाच भक्तियोग आहे. या भक्तियोगाने मनाला, इंद्रियांना कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. जप सिरियसली केला पाहिजे. जपाद्वारे मनाला स्वच्छ करायला शिकलं पाहिजे. अपराधरहित जप करायला शिकलं पाहिजे. मग हा दृढ निश्चय आपल्यामध्ये येतो. हा दृढ निश्चय नाहीतरी कसा येणार? आणि हा जर दृढ निश्चय नसेल तर काय करणार आपण? टाइमपास करणार. मंदिरला यायचं, थोडंसं वाचन करायचं, थोडंसं प्रवचन ऐकायचं, थोडंसं प्रसाद खायचा, आपापल्या कामाला लागायचं. मग अशा डळमळीत निश्चयाच्या मनुष्याला कोणीही येऊन थोडंसं प्रलोभन दिलं, त्याची श्रद्धा गायब होते.
अजून श्रद्धेच्या पहिल्या स्टेजला भक्तीच्या आपण आलेलो पण नसतो आणि आपली श्रद्धा डळमळीत होते. म्हणून हा निश्चय खूप महत्वाचा आहे. आणि या निश्चयाला आणखीन एक महत्वाचं हे सांगतात रूप गोस्वामी, हा निश्चय, दृढ निश्चय वाढवायचा असेल तर उत्साह असला पाहिजे. रूप गोस्वामी सांगतात कुठलीही भक्तिमय सेवा करत असताना, भगवंतांची सेवा करत असताना, आचार्यांची सेवा करत असताना, शुद्ध भक्तांची सेवा करत असताना उत्साह पाहिजे. उत्साहाने केलं पाहिजे, मग दृढ निश्चय येतो. त्यातला आनंद कळायला लागतो, मग दृढ निश्चय येतो. ही फीडबॅक प्रोसेस आहे. थोडंसं करायचं, त्याचा आनंद घ्यायचा, त्या आनंदाने निश्चय आपला दृढता आपली वाढते. अजून जास्त करायचं, मग अजून आपल्याला आनंद मिळतो, मग अजून आपला निश्चय वाढतो. इंजिनिअरिंग मध्ये याला म्हणतात क्लोज लूप कंट्रोल सिस्टम. टेम्परेचर वाढलंय का बघायचं, इकडून काहीतरी देऊन टेम्परेचर कमी करायचं. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला याच्यामध्ये काही मिळणार नाही. अव्यभिचारिण्या, भौतिक तुम्हाला याच्यामध्ये काही मिळणार नाही. नो लाभ, नो पूजा, नो प्रतिष्ठा. भक्तिमय सेवा केल्याने त्याचा रिझल्ट म्हणून, त्याचा रिवॉर्ड, बक्षीस म्हणून अजून भक्तिमय सेवा मिळते आपल्याला. आणि ती अजून मिळालेली भक्तिमय सेवा आपल्याला दृढ निश्चयी बनवते. एवढंच आहे. आज दुपारी मी ऐकत होतो जपावरती, एक खूप छान लेक्चर ऐकत होतो जपावरती आज दुपारी. प्रभुपाद सांगतात जप करून आपल्याला काही मिळवायचं नाहीये. जप करून आपल्याला काय मिळवायचं आहे? अजून जास्त जप मिळवायचं. जप हेच आपला अंतिम उद्देश आहे. भगवंतांचं नाम म्हणजेच भगवंत आहे हा अजून आपल्याला विश्वास नाहीये, म्हणून आपल्याला वाटतं जप करून अजून काहीतरी मिळवायचं. तसं भक्तिमय सेवेमध्ये काहीही मिळवायचं नाही, त्यालाच म्हणतात अव्यभिचारिण्या. तरीही दृढ निश्चय कसा राहील? जरा विचित्र वाटतंय की नाही? काही जनरली समाजामध्ये, कर्मी लोकांमध्ये आपण जर पाहायला गेलो तर एखाद्याचा दृढ निश्चय, एखाद्याचा उत्साह कधी वाढतो जेव्हा त्यातून फायदा व्हायला लागतो. नसेल तर आपण दुकान बंद करतो. एखादा व्यापारी म्हणतो काय झालं प्रभूजी, दुकान बंद केला, काय नुकसानीतच चाललेलं बरेच दिवस. उत्साह राहत नाही, दृढ निश्चय राहत नाही. मिळायला पाहिजे, त्यातून काहीतरी मिळायला पाहिजे. भक्तीमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही, म्हणजे भौतिक काही मिळणार नाही. जे मिळणार ते आध्यात्मिक परम आनंद मिळणार. आणि त्या परम आनंदाची जो गोडी चाकतो त्याचा दृढ निश्चय कुणी हलवू शकत नाही. सॉलिड दृढ निश्चय होतो. हे सत्वगुणातील दृढ निश्चय. म्हणून हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. अव्यभिचारिण्य. व्यभिचारी म्हणजे इकडे तिकडे, तिकडचं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. अव्यभिचारी, अजिबात काही नको मला, भगवंतांची सेवा पाहिजे. पुढचा श्लोक आहे राजसिक निश्चय. कसा असतो? ययातु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुना प्रसंगेन फलकांक्षी धृतिसा पार्थ राजसी. फलकांक्षी, फलाची आकांक्षा करणारा. परंतु हे अर्जुन, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फलांना आसक्त असतो तो निश्चय राजसिक होय. राजसिक हा मध्ये असतो कुठेतरी, त्याला शास्त्राप्रमाणे पण वागायचं असतं, परंतु सगळं काही स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करायचं. म्हणजे धर्म, अर्थ, काम जे शास्त्रामध्ये दिलेलं आहे त्याच्या फळांमध्ये तो आसक्त झालेला असतो. तिथे त्याचा दृढ निश्चय असतो, मला हे कुठल्याही परिस्थितीत मिळवायचंच आहे. तात्पर्य, जो मनुष्य नेहमी धार्मिक किंवा आर्थिक कार्यांच्या फळांची अभिलाषा करतो, म्हणजे यातलं फळ मला पाहिजे, इंद्रिय तृप्ती हेच ज्याची एकमेव इच्छा असते आणि याच क्रियांमध्ये ज्याचे मन, प्राण आणि इंद्रिय गुंतलेले असतात तो रजोगुणी असतो आणि त्याच्या निश्चयाला रजोगुणी निश्चय म्हटलं जातं. याची काम, याची प्रगती बघून असं वाटतं की हा खूप दृढ निश्चय आहे, परंतु तो चुकीच्या मार्गाने दृढ निश्चयी असतो. दृढ निश्चय नाही असं नाही.
जेवढा सत्वगुणी दृढ निश्चय असतो अव्यभिचारिण्य भगवंतांची सेवा करण्यासाठी, तेवढाच किंवा किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त दृढ निश्चय असतात रजगुणीवाले. कारण त्यांना ती न्यू काल लॉन्च झालेली फ्रेश नवीन मॉडेल पाहिजेलच असते. हे रजोगुणी लोकांचं लक्षण. त्यामुळे ते आपल्यापेक्षा सत्वगुणी लोकांपेक्षा दृढ निश्चय असतात, परंतु तो दृढ निश्चय धर्माविरुद्ध असतो, अधार्मिक असतो. आणि तमोगुणी कसे असतात? यया स्वप्नम. कळलं काय? यया स्वप्नम म्हणजे काही करायचं नाही, जे काही दृढ निश्चय करायचं ते सगळं स्वप्नातच करायचं. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदम एवच. मद न विमुंचंती दुर्मेधा धृतिसा पार्थ तामसी. हे पार्थ, जी धृती किंवा जो निश्चय स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजेच तामसी धृती होय. धृती म्हणजे निश्चय, ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजे दुर्मेधा. मेध म्हणजे डोकं, दूर म्हणजे चुकीचं. स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही म्हणजे काय? हे सगळे शब्द आपल्याला समजण्यासारखे आहेत, फक्त आपण कधी ऐकले नाही. स्वप्न माहिती आपल्याला, म्हणजे स्वप्नाच्या पलीकडे याचा निश्चय कधी जात नाही. आईस्क्रीम खाल्ला तरी हा स्वप्नातच खाणार, उठणार नाही त्याच्या बेडवरून. भय म्हणजे त्याला थोडीशी जरी याच्यात कष्ट असेल, भय असेल, करणार नाही. शोक, काही नको मला, म्हणजे एखादी गोष्ट करण्यापूर्वीच ती फेल झाली याचे त्याच्या मनात येते. ती फेल झालीच, ती फेल होऊ शकते, याचा निश्चय इथेच गेला. विषाद, विषाद म्हणजे काय? विषाद म्हणजे काय? भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचं नाव आहे विषाद. अर्जुन विषाद योग. शोक, कसा शोक? कंप्लेंट करणे. अर्जुन काय करतोय पहिल्या अध्यायामध्ये? कंप्लेंट करतोय, हे असं आहे, हे असं नाही, मला कशाला सांगताय, मी करणार नाही, मी ठरवलंय मी करणार नाही, म्हणतो की नाही अर्जुन? गांडीव खाली ठेवताना म्हणतो मी ठरवलंय मी करणारच नाही. असा निश्चय असतो तमोगुणीवाल्यांचा. विषाद करणे म्हणजे कंप्लेन करणे, नुसतं कंप्लेन करणे. बघायचं पण नाही होतंय की नाही, बघण्यापूर्वीच कंप्लेन करायला सुरू करणे. आणि मोह, मद. मोह म्हणजे काय? एक डोक्यात धरून ठेवलेलं असते, त्याच्याप्रमाणेच विचार करायचा. यांना कुणी चेंज करू शकत नाही. नवीन काही शिकायचं नाही, नवीन काही शिकायला मिळतं याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. सदैव मोहग्रस्त भ्रमामध्ये राहायचं. जेवढं मला माहिती आहे तेवढ्यात काय झालं तर ठीक आहे, याच्या पलीकडे काही नसतंय, मला सांगू नका येऊन तुम्ही विनाकारण. अगेन, म्हणून या निश्चयाला, या धृतीला दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हटलेलं आहे. कारण काय अर्थच नाही. भौतिक सुख जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी तुम्हाला उठलं पाहिजे. नुसतं स्वप्नात आईस्क्रीम खाऊन नाही चालणार. बरेच लोक असे असतात, त्यांना ते सगळं नेऊन द्यावं लागते तिथे. ते खाणार पण नाहीत, भरवा म्हणतात. परंतु टू बॅड, तोंडात घातल्यानंतर चगवायला मात्र त्यांनाच लागते. पण त्यांची इच्छा असते चगळून पण द्यावं कुणीतरी मला. त्यांना तमोगुणी म्हणायचं, आळशी, प्रमादी, हो की नाही? म्हणून मगाशी आपण तशी चर्चा करत होतो, या सगळ्यात बेकार गुण, तमोगुणी राहायचं नाही, सगळ्यात बेकार. यस, तमोगुणातच आपण जन्मलेलो असेल आणि कलियुगामध्ये जवळजवळ सगळे तमोगुणातच जन्मतात. जन्मना जायते शूद्र.
परंतु तमोगुणाचे हे टोकाला नेणारे जे लक्षणं असतात, हे सगळे असे त्यातून बाहेर पडायचं आणि आपण एखाद्या आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली सेवा करायला लागायचं. सेवा हा देखील तमोगुणाचा श्रेष्ठ गुण असतो, शूद्राचा श्रेष्ठ गुण असतो, आणि मग आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, यावरून असा निष्कर्ष काढू नये की सत्वगुणी मनुष्याला स्वप्ने पडत नाहीत. सत्वगुणी माणसाला देखील स्वप्न पडतात. सत्वगुणी माणसं देखील स्वप्न बघतात. रजोगुणी माणसं देखील स्वप्न बघतात. रजोगुणी माणसाला जेव्हा सुपर स्लीक कर्व वाली मर्सिडीज दिसते, तो लगेच स्वप्न बघायला लागतो. तसंच सत्वगुणी लोक पण स्वप्न बघतात, नाही असं नाही. भगवंतांसाठी मला हे करायचं आहे, भगवंतांसाठी मला ते करायचं आहे. या ठिकाणी स्वप्न म्हणजे अतिनिद्रा या अर्थाने दिलेला आहे. नुसतंच झोपणे, जे काही करायचंय ते सगळं स्वप्नातच करणे. सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणात स्वप्नावस्था असतेच, कारण स्वप्न ही एक स्वाभाविक गोष्ट आहे, नॅचरल आहे. परंतु जे अतिनिद्रा, जास्त झोपतात व भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा अहमभाव टाळू शकत नाही, आणि जे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचे सदैव स्वप्न पाहत असतात, आणि याप्रमाणे ज्यांचे प्राण, मन आणि इंद्रिय गुंतलेली असतात, त्या मनुष्याची धृती तामसिक समजली जाते. मन गुंतलेलं असतं त्याच्यामध्ये. मन भगवंतांमध्ये भगवंतांच्या स्मरणात कसं लागलं. आणि म्हणून अशी लोक कायम या भौतिक जगामध्ये अडकून राहतात, कायमची. म्हणून यांना पशुयोनीमध्ये जन्म मिळतो. कशा प्रकारचं स्वप्न. मला परवा मी जी एक छोटीशी स्टोरी सांगितली प्रभुपादांची, तशा प्रकारचे स्वप्न बघणारे. एक कुंभार असतो, त्याने 4 मडके बनवलेले असतात. त्या मडक्यांकडे बघत बघत तो स्वप्न बघत असतो. स्वप्नात जो हळूहळू त्याला पेंग पण येते. हे 4 मडके मी विकणार, त्याचे 4 रुपये येणार, त्या 4 रुपयाचे मी 10 मडके बनवणार, ते विकणार, 10 रुपये येणार, त्या 10 रुपयांमध्ये मी 100 मडके बनवणार, 1000 मडके बनवणार. मग ज्या दिवशी माझ्याकडे लाख रुपये येतील तेव्हा मी लखपती होईन, आणि मी लखपती आहे म्हणून माझ्याशी एक कोणीही सुंदर मुलगी माझ्याशी लग्न करेल, कारण माझ्याकडे भरपूर पैसा असेल, आणि त्या सुंदर मुलीकडून देखील मी माझी सेवा करून घेणार. ती जर माझं ऐकली नाही तर तिथं मी अशी लात घालणार. असं करून जे 4 मडके आहेत ते पण तो फोडून टाकतो. हे तमोगुणी लोक आहेत. प्रभुपाद खूप छान सांगतात. प्रभुपाद खूप रेअरली स्टोरी सांगतात, परंतु 1-2 मिनिटातच खूप छान सांगतात. अशा प्रकारचे स्वप्नाला काही अर्थ नाही. परंतु राजसिक, तामसिक लोक स्वप्न बघतात ते करण्यासाठी बघतात. त्यांचा निश्चय दृढ असतो. जे स्वप्न बघतात ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कार्य पण करतात. तर या दोघात काय फरक असतो. रजोगुणी हा आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी दृढ निश्चय होऊन स्वप्न प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करतो. सत्वगुणी मात्र भगवंतांच्या सेवेसाठी, गुरुच्या आचार्यांच्या सेवेसाठी दृढ निश्चयी होऊन प्लॅनिंग करतो, स्वप्न पाहतो, करतो. नसेल तर भौतिक प्लॅनिंग सगळं डेंजरस आहे. हरे कृष्ण. मला वाटलं होतं होणार नाही, पण झालं. तर प्रकृतीच्या 3 गुणांनुसार आज आपण बुद्धी कशी असते आणि धृती म्हणजे निश्चय कसा असतो आज आपण वाचन केलं. पुढे प्रकृतीच्या 3 गुणांनुसार सुख कसं असतं. सात्विक सुख, राजसिक सुख आणि तामसिक सुख. आणि मग इथे प्रकृतीच्या गुणांवरती सांगायचं संपतं. तिथून पुढे खरा वर्णाश्रम सांगायला सुरुवात करतात. तर ते उद्याचा विषय आहे. सात्विक सुख, राजसिक सुख आणि तामसिक सुख.
त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की या भौतिक जगामध्ये एकही व्यक्ती नाही, देवतांना धरून कोणीही असा नाही जो या प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली नाही. त्याच्यावरती आपण थोडं जास्त चर्चा करूया उद्याला. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? येस. सत्वगुणाबद्दल सांगितले प्रत्येक 3 याच्या गोष्टीबद्दल सत्वगुणामध्ये आपण कसं वागलं पाहिजे त्यासाठी सांगितलं. तर असं पण सांगितलं की सत्वगुणाचा माणूस पण बांधून राहतो. येस. आणि सत्वगुणात आपण विशुद्ध सत्वगुणामध्ये. येस. 14व्या अध्यायामध्ये भगवंत हे स्पष्ट करतात की तिन्ही गुण आपल्याला बांधून ठेवतात. सत्वगुणी लोकांना त्या सत्वगुणातून अपेक्षा असते ज्ञानाची आणि सुखाची, आणि ते ज्ञान आणि सुख त्यांना बांधून ठेवतात. परंतु त्याच्या पुढेच भगवंत सांगतात की या तिन्ही गुणांमध्ये सत्वगुण चांगला आहे, तमोपेक्षा रज चांगला आहे, रजपेक्षा सत्व चांगला आहे. आणि त्यामुळे पुढच्या सगळ्या अध्यायांमध्ये सत्वगुणी जे काही सांगितलंय, यज्ञ, तप, दान, ते सगळं ते चांगलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. इथे कुठे भगवंतांनी सांगितलेलं नाही आहे की हेच शुद्ध सत्वगुण आहे, परंतु प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये सांगतात की निदान या स्टेजला या, म्हणजे तुम्ही शुद्ध सत्वगुणामध्ये जाऊ शकाल. जसं की बऱ्याचदा आपण चर्चा करतो की या जन्मामध्ये निदान सत्वगुणी जरी व्हायला आपण प्रयत्न केला पाहिजे, म्हणून हे सत्वगुणातलं सगळं चांगलं आहे म्हणून सांगितलं. प्रभुपाद एकदा शब्द वापरतात की सत्वगुण हा शुद्ध सत्वगुणामध्ये जाण्यासाठी असलेला लॉन्च पॅड आहे. मराठीत काय म्हणतात माहित नाही लॉन्च पॅडला. जिथून आपण शुद्ध सत्वगुणामध्ये अगदी सहजपणे उडी मारू शकतो, ती जागा आहे सत्वगुण. म्हणून त्या सगळ्या सत्वगुणांच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात हा व्यक्ती कृष्ण भावनाभवित होऊ शकतो, हा निश्चय कृष्ण भावनाभवित असू शकतो. म्हणून मी पण बऱ्याचदा सांगितलं सुरुवातीला की इथून पुढे जे सत्वगुणात सांगितलेलं आहे ते कृष्ण भक्तीसाठी, कृष्ण भावनामृतासाठी, भावनेमध्ये येण्यासाठी चांगलं आहे, हे प्रभुपाद आपल्याला रिपीटेडली सांगतील. परंतु नुसतंच सात्विक राहून जर आपण सुखाची आणि ज्ञानाचीच अपेक्षा केली तर ते पण फळाची अपेक्षा केल्यासारखं आहे, ते चांगलं नसतं. तो सत्वगुण देखील आपल्याला बांधून ठेवतो. That makes sense? Yes. सत्वगुणामध्ये आलं पाहिजे की डायरेक्ट विशुद्ध सत्वगुणामध्ये? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मग सत्वगुणामध्ये आलं पाहिजे का डायरेक्ट विशुद्ध सत्वगुणा म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे? बेस्ट आहे तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे. कारण सत्वगुणामध्ये जायला आपल्याला वेळ नाही, हे देखील भगवंत सांगतात. सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. जो तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन माझ्यासाठी काम करतो तो ब्रह्मभूत होतो. आणि हेच आता पुढे सांगणार आहेत. आता इथून पुढे जो आपण वाचणार आहोत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि त्याच्यानंतर जे 3-4 श्लोक भगवंत सांगतात त्याच्यामध्ये हेच सांगतात की तुम्ही शूद्र म्हणून जन्माला आलेला असाल तर विनाकारण ब्राह्मणाचं काम करायच्या फंद्यात पडू नका. शूद्राचंच काम तुम्ही जेव्हा माझ्यासाठी म्हणून करता तेव्हा तुम्ही शुद्ध सत्वगुणामध्ये जाता आणि तुम्ही पार होता. त्यामुळे हे केलं पाहिजे. आता जसं पुढचे 3 श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये सात्विक, राजसिक, तामसिक, सुख सांगितले, त्यानंतर हे संपतं 3 वेगवेगळे विभाग. त्यानंतर भगवंत हे सांगायला सुरुवात करतात की ब्राह्मण कसा असतो, क्षत्रिय कसा असतो, वैश्य कसा असतो, शूद्र कसा असतो. त्यानंतर जे 2 श्लोक आहेत ते खूप महत्वाचे. तिथे भगवंत सांगतात की तुमच्या गुणाप्रमाणे तुम्हाला जो वर्ण मिळालेला आहे तेच काम करा आणि ते शिका माझ्यासाठी कसं करायचं आहे, म्हणजे तुम्ही या 3 गुणांच्या प्रभावातून बाहेर पडता.
परंतु याचा अर्थ असा नाही की 17व्या अध्यायात 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला जे आपण हे विभागणी वाचली, सत्व, तम आणि रज, यातलं सत्व चांगलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, सत्वगुणी माणसाचा आहार खूप चांगला असतो, रजोगुणी तमोगुणी माणसाचा आहार तुम्ही कधीच भक्त होणार नाही. तिन्ही गुणांच्या पलीकडे तर कधीच जाणार नाही तुम्ही, जर आपला आहार नाही बदलला तर. म्हणून त्या आहाराची जी विभागणी सांगितलेली आहे तिथं सांगितलंय पण की ऍक्च्युली सत्वगुणीचा आहार असा असतो आणि त्या आहाराचा परिणाम म्हणून त्याला हे मिळतं, है नाही. रजोगुणी माणसाचा आहार असा असतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला हे मिळतं. त्यामुळे हे जे आहेत जरी आपल्याला पूर्णपणे जमले नाही तरी बऱ्याच प्रमाणामध्ये आपण त्या सत्वगुणामध्ये यायचा प्रयत्न केला पाहिजे. आता इथे दिलेलं नाही आहे परंतु बाकीच्या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे की मी बऱ्याचदा बोललो पण मी सांगितलं नाही की आपले कपडे सत्वगुणी असले पाहिजे. म्हणजे काय? सत्वगुणी माणसाला अगदी स्वच्छ, निर्मळ, भपकेदार नसलेले असे कलरचे कपडे आवडतात. रजोगुणी माणसाला खूप चमचमीत, असं डोळ्याला असं हे झालं पाहिजे, झगमगाट झाला पाहिजे, तसे कपडे आवडतात. आणि तमोगुणी माणसाला काळा कलर खूप आवडतो. काळा शर्ट घालणार, काळी साडी नेसणार, अंधारात राहायला आवडतं, टॅटू काढायला आवडतं तमोगुणी माणसाला, नशा करायला आवडतं. हे केल्यामुळे आपण तिन्ही गुणांच्या पलीकडे पण जाऊ शकणार नाही. तर हे जे या काही गोष्टी आहेत त्या सत्वगुणामध्ये करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जे काम करायचं आपल्याला ते मात्र आपल्या आपल्या वर्णाप्रमाणेच केलं पाहिजे, हे पुढे सांगणार आहेत भगवंत. जसे की म्युझिक आहे, सत्वगुणी माणसाला भजन, कीर्तन, शांत शास्त्रीय संगीत आवडतं. रजोगुणी माणसाला धामडधिंगा आवडतो, डीजे, मेटल, हेवी मेटल, असं हृदयात ठकठक झालं पाहिजे. आणि तमोगुणी माणसाला मला वाटतं म्युझिकच आवडत नाही. त्याला इंटरेस्टच नसतो म्युझिक मध्ये. कुणी लावला तरी तो म्हणतो बंद करा. तर ह्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण सत्वगुणी व्हायचा प्रयत्न केलाच पाहिजे. दान देखील व्हेरी इम्पॉर्टंट. दान धर्म सगळ्यांनी केला पाहिजे, विशेष करून गृहस्थांनी केलाच पाहिजे, परंतु तो सत्वगुणामध्ये असला पाहिजे. जरी तुमचं रोजचं काम रजोगुणी असलं, तमोगुणी असलं, तरी दान तुमचं सत्वगुणामध्ये असलं पाहिजे. जसं की कर्ण हा क्षत्रिय होता, कामाने क्षत्रिय होता, युद्ध करू शकत होता, परंतु तो जेव्हा दान करायचा तो सत्वगुणामध्ये करायचा. हे घ्या, भगवंतांनी दिलेलं आहे, माझं याच्याशी काही देणं घेणं नाही. तर हे याचाच सगळ्याचा अर्थ काय आहे की असा काही शिक्का मारलेला नाही आहे की तुम्ही 24 तास सत्वगुणामध्येच असलं पाहिजे, 24 तास रजोगुणामध्येच असलं पाहिजे. सकाळी सत्वगुणात असलं पाहिजे, दुपारी रजोगुणात असलं पाहिजे, संध्याकाळी तमोगुणात असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही झोपू शकणार नाही. प्रत्येकाला झोपेची गरज असते. तर ही थोडीशी विभागणी अशी आहे, त्यातले काही घ्यायचंय आपल्याला. तर विशेष करून जे काम करायचंय आपल्याला ते मात्र वर्णाप्रमाणेच करायचं, ते पुढे भगवंत सांगणार आहे. ते आपला गुण सोडून करायचं नाही, मग आपण गुणांच्या पलीकडे जातो. तर बाकीचं हे जे आहे यज्ञ, दान, तप, आहार, हे सगळं आपल्याला मदत करतं. हे सत्वगुणामध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपण आता डिस्कस केलं भक्ती योग
म्हणजे तसं पाहिलं तर सुरुवातीला सगळं ऐकेल म्हणजे इतकं म्हणजे सत्व रज तम ऐकल्यानंतर अवघड वाटतो, नॅचरल आहे, म्हणजे नवीन बघतात. पण आता म्हणून तर माझी एक शंका आहे की लोक जास्त ध्यान योग मध्ये पण फार आकृष्ट होत आहे. ध्यान योगामध्ये मला वाटतं ते परमात्माचं दर्शन करतं, पण म्हणजे ते ध्यान करून परमात्माला पाहण्याचा आपल्या हृदयामध्ये प्रयत्न करतात. त्याच्यासाठी मोठमोठे आश्रम आहेत, जागा आहेत, लोक आकृष्ट होतात. तर त्याच्यासाठीच का हेच कारण असू शकेल की, कारण ते जरी ध्यान केला मला तर वाटतं ते तात्पुरता असणार, म्हणजे तो टिकणारा नसतो, तेवढ्यापुरतं क्षणिक असणार का त्याचा परिणाम जास्त असतो. ज्याला परमात्माचं दर्शन झालं म्हणजे शॉर्टकट आहे का म्हणजे ध्यान असं विचार नाही, शॉर्टकट आहे भक्ती योग. बाकीचे योग हे लॉंग ड्राईव्ह आहेत. शॉर्टकट आहे भक्ती योग. भक्ती योगामध्ये तुम्हाला आतापासून मी झालो तुमचा म्हणून भगवंतांसाठी काम करायचंय. दॅट्स इट. झाली तुमची भक्ती योग. योग दुसरे योग सिस्टीम जे आहे तोच भगवद्गीतेच्या पहिल्या 6 अध्यायाचा हाच विषय आहे. वेगवेगळे योगा सिस्टम, त्याला किती वेळ लागतो, ते किती कठीण आहे, भगवंत अगदी डिटेलमध्ये सांगतात. ध्यान योग किती कठीण आहे 6व्या अध्यायामध्ये. अर्जुन शेवटी म्हणतो देखील 6व्या अध्यायाच्या, हे खूपच कठीण आहे, मला नाही जमणार. भक्ती योग शॉर्टकट आहे. ज्याला आपण ध्यान योग म्हणतो, ज्याला आपण अष्टांग योग म्हणतो, कधी कधी त्याला हठ योग पण म्हटलं जातं. हे जे योग आहेत ते देखील भगवंतांना प्राप्त करण्यासाठीच आहेत, परंतु कलियुगामध्ये तुम्ही त्यातला 5% देखील करू शकत नाही. आता सध्या जे काही आश्रम आहेत, जे काही वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान वगैरे शिकवले जातात, ते सगळेच्या सगळे 108% बोगस आहेत. कुठल्याही ठिकाणी तुम्हाला भगवंतांवर ध्यान करायला शिकवलं जात नाही. स्वतःवरती ध्यान करायला शिकवलं जातं, एखाद्या मंत्रावरती ध्यान करायला शिकवलं जातं, एखाद्या वस्तूवरती ध्यान करायला शिकवलं जातं, आसन प्राणायाम शिकवला जातो. हे सगळं कुठल्या उद्देशाने शिकवलं जातं? तुम्ही रामदेव बाबाकडे जावा, तुम्ही जग्गी वसुदेवकडे जावा, कुठेही जावा, हे सगळं भौतिक सुख अजून वाढवायचं कसं या उद्देशाने, हा उद्देश अक्षरशः सांगून शिकवला जातो. आणि म्हणून तिकडे लोक जास्त जातात, कारण आपल्याला भौतिक सुख पाहिजे जास्त. कुठेच भगवंतांवर ध्यान करायला शिकवलं जात नाही. एका दुसऱ्या ठिकाणी शिकवलं जात असेल, परंतु हा ध्यान बोगस का आहे? कारण ध्यान प्रल्हाद महाराजांसारखा ध्रुव महाराजांसारखा ध्यान करायचा असतो. 6 महिने एका ठिकाणी बसून, न खाता न पिता, ऊन वारा पाऊस सगळं सहन करून, त्याला ध्यान म्हणतात. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात, ध्यान योगाची सुरुवातच होते एकांत स्थळी जाऊन एकटं करण्याने. त्याच्याशिवाय तुम्ही ध्यान करूच शकत नाही. त्यामुळे आजकाल जे आपण हे करतो ते सगळं बोगस आहे. यस, मला एक माताजी आमच्याच सत्संगातल्या म्हणत होते की परंतु त्याचा उपयोग होतो प्रभूजी. आणि ते बरोबर आहे, उपयोग होतो, नाही असं नाही. तुम्ही 2 तास शांतपणे एखाद्या गोष्टीवरती मन केंद्रित करून बसला तर तुमचं मन शांत होतं, इंद्रिय शांत होतात, हा त्याचा इफेक्ट होतो, नाही असं नाही. परंतु तुम्हाला हे 2 तासासाठीच करवलं जातं, करून घेतलं जातं आणि त्याचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे मन शांत झालं तर ऑफिसला गेल्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकाल, है की नाही? अक्षरशः असं सांगितलं, अक्षरशः असं प्रिंट करून लिहितात देखील. तुम्ही आमच्या ध्यान सेंटरला या, 10 दिवसाचा ध्यानाचा कोर्स करा, बघा तुमचा बिझनेस कसा चांगला होतोय घरी गेल्यानंतर. आणि म्हणून लोक तिकडे जास्त जातात. त्यामुळे आणि जरी त्याने तोच ध्यान भगवंतांवरती केला तरी तो 24 तास 6 महिने नाही करू शकत. हे कलियुगामध्ये शक्यच नाही. म्हणून ते लॉंग ड्राईव्ह आहे, शॉर्टकट नाही आहे. चुकीची धारणा झालेली आहे आपली. शॉर्टकट आहे भक्ती योग. प्रभुपाद सांगतात देखील कितीतरी श्लोकांमध्ये, एका श्लोकामध्ये हाच विषय होता, भक्ती योगा इतका सहज सुलभ सोपा कुठलाही मार्ग नाही.
हे शॉर्टकट आहे. परंतु मॅक्झिमम लोकांना हे नको आहे. का? कारण इथे पूर्णपणे समर्पित व्हावं लागतं, पूर्णपणे इंद्रिय तृप्ती सोडावी लागते, पूर्णपणे माझं माझं करायचं सोडावं लागतं. लोकांना नको आहे, कोणालाच नको आहे, आपल्याला पण नको आहे लोकांना म्हणण्यापेक्षा. म्हणून आपल्याला दुसरे मार्ग बरे वाटतात, परंतु ते खूप लांबचे मार्ग आहेत. 12वा अध्याय 5वा श्लोक. इज दॅट करेक्ट? भगवंत स्वतः सांगतात. व्हॉट इज दॅट श्लोक? आय थिंक 12:5. हा, क्लेशो, बरोबर तोच आहे श्लोक. ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले असते त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवासाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. याचं तात्पर्य वाचा, खूप मोठा तात्पर्य मुद्दामून दिलेला आहे श्रील प्रभुपादांनी. वेगवेगळे जे योगाचे मार्ग आहेत त्याच्यामध्ये खूप त्रास आहे, क्लेशो, आणि खूप वेळ लागणार आहे. आणि नुसतं त्रास आहे आणि वेळ लागणार आहे असं नाही, हा मार्ग अतिशय डेंजरस आहे. का डेंजरस आहे? कारण जेव्हा भरपूर वेळ लागतो, मध्येच तुम्हाला कुणी एखाद्याने आईस्क्रीम दाखवला तर संपलं, परत पहिल्या पायरीवरती, है की नाही? मध्येच सुंदर स्त्री दिसली, मध्येच सुंदर गाडी दिसली, मध्येच भरपूर पैसा मिळाला, म्हणून हे, कारण आपलं मन अजून पूर्णपणे शुद्ध झालेलं नसतं आणि अजून आपण हळूहळू गोगलगायच्या स्पीडने चाललोय. म्हणून हा डेंजरस पण असतो मार्ग. भक्ती मार्ग हा सहज आहे, सोपा आहे, सुलभ आहे आणि परफेक्ट आहे. का? कारण सगळं मनातलं काढून टाकायचं आणि उद्यापासून भगवंतांच्या सेवेमध्ये लागायचं. इथे कशाला थारच नाहीये भक्ती योगामध्ये. मी तुझा झालो, मला पाहिजे तसं वागवून घे. गुरुकडे जायचंय आपल्याला, म्हणायचं आहे, प्रभूजी, स्वामीजी, गुरुजी, मला सांगा काय करायचं. म्हणूनच आपण हे सगळं वाचतोय. हे आपल्याला कठीण वाटतंय आणि ते सोपं वाटतंय. का? कारण इथे इंद्रिय तृप्ती सोडायची आहे म्हणून कठीण वाटतंय. हे कठीण नाही आहे, ऍक्च्युली ते कठीण आहे. कारण ते आपल्याला अनादि अनंत कालासाठी याच दुःखालयामध्ये, या क्लेशामध्ये, या दुःखामध्ये कायमचं ठेवायचं काम करतं. ते डेंजरस आहे. ते नुसतंच कठीण नाही, डेंजरस आहे. भक्ती मार्ग हा कठीण नाही आहे, सोपा मार्ग आहे. हे सगळं वाचल्यावरती कठीण वाटायला लागतं आपल्याला, हो की नाही? यज्ञ, तप, दान वगैरे. नाही, हे सोपं आहे. तो मार्ग खूप कठीण आहे. इंद्रिय तृप्तीचा मार्ग ऑलरेडी आपल्याला इतके जन्म घ्यायला लावलेला आहे की आपण मोजू शकत नाही. इतकं नुकसान आपलं ऑलरेडी झालेलं आहे त्या इंद्रिय तृप्तीच्या मार्गावरती. म्हणून आपल्यासारख्या महापापी लोकांना जे कलियुगामध्ये जन्मलेत त्यांच्यासाठी भक्ती मार्ग हा एकमेव मार्ग आहे. म्हणून भगवद्गीता दिलेली आहे आपल्या हातात. म्हणून भगवान श्रीकृष्ण पहिल्या 6 अध्यायामध्ये वेगवेगळे योगाचे मार्ग सांगतात आणि मग 7व्या अध्यायामध्ये सांगतात विसरून जावा ते सगळं. जो कोणी या वेगवेगळ्या योगाच्या मार्गावरती आहे तो आपला वेळ वाया घालवत आहे. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजया. एवढंच लक्षात ठेवा. हा आपला भ्रम आहे आणि हा आपला भ्रम जाणार नाही लवकर. जोपर्यंत इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे, या भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींची, भौतिक व्यक्तींची, स्वजनांची आसक्ती आहे, तोपर्यंत आपल्याला भक्ती अवघडच वाटणार. ऍक्च्युली सगळ्यात सोपी आहे भक्ती. तुम्हाला पटत नसेल तर करून बघा. उद्या एखाद्या या अशा ध्यान सेंटरला जावा आणि तिथे 1 तासभर ध्यान करून बघा. तसा ध्यान तुम्हाला आयुष्यभर करायचंय. होईल का? तुमचं तुम्ही ठरवा. नाही होणार. कलियुगामध्ये तर शक्यच नाही. ऍक्च्युली भगवद्गीतेचा हाच विषय आहे. हे सगळे भगवंतांनी सांगून मग शेवटी सांगितलंय की हा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. हे सगळे शिडीप्रमाणे आहे. भक्तीची शिडी एकदम सोपी आहे.
डायरेक्ट वर घेऊन जाते आपल्याला. बाकीच्या शिड्या खूप मोठ्या आहेत, खूप दिवस नाही, खूप जन्म त्याच्यावरती चालायला लागणार आहे. परवाच आम्ही ऍक्च्युली मला एक श्लोक आठवला. परवाच आम्ही भागवतम मध्ये वाचत होतो. भागवतम मध्ये सांगितलंय की योगी जो असतो, 3ऱ्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात हा श्लोक 3ऱ्या स्कंदामध्ये 24व्या अध्यायामध्ये आहे. तिथे ब्रह्मदेव सांगतात, मला इफ आय एम करेक्ट आहे, योगी जो असतो तो अनादि अनंत काळाच्या योगाभ्यासानंतर शेवटच्या जन्मामध्ये त्याला योगाची सिद्धी पूर्णपणे प्राप्त होते. त्याला एका जन्मात मिळत नाही. योग्याला एका जन्मात मिळतच नाही, त्याला बरेच जन्म ध्यान करावं लागतं, मग त्याला भगवंत प्राप्त होतो. त्यामुळे हे सोपं नाहीये ऍक्च्युली. भक्ती मार्ग सोपा आहे, लक्षात ठेवा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. तुम्ही बोलला, फार छान समजून सांगितलं. एक वाक्य बोलला मध्ये तुम्ही, हे त्यांना सगळं सोडायला म्हणजे जे आपण कांदा लसूण खाणं पिणं वगैरे वगैरे सोडायला अतिशय कठीण वाटतं त्यांना. ते भक्ती योगात येत नाही, एक मोठं कारण, महत्वाचं कारण आहे. दुसरं ते ध्यान वगैरे करतात आश्रमात जाऊन, त्यांना ते म्हणतात ना रिचार्ज केलं थोडस, चला धकाधकीचं जीवन थोडं कंटाळा आला, मग चला आता ध्यान अटेंड करू, महिनाभर फ्रेश होऊ, ते तात्पुरतं रिचार्ज केल्याप्रमाणे. आता लक्षात आलं, हे आपल्याला आयुष्यभर करायचं, सगळं समर्पण भावात करायचं, सगळं सोडणंच जे आहे ते फार महत्वाचं आहे. तेच जमत नाही लोकांना, तिथंच गोची आहे सगळी. हरे कृष्ण. आपल्याला कांदा लसूण चहा कॉफी सोडायला जमलेला आहे, आपल्याला अजून पैसा संपत्ती घरदार मुलं बळ सोडायला जमत नाहीये. हा बाहेरच्यातल्याने आपल्यातला फरक आहे. आपल्यातलं म्हणजे तिलक कंठी लावणारे आपले भक्त लोक. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. जय श्री कृष्ण. जगन्नाथ. Hare Krishna.